हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी गोंदिया मॅथ्सवाला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा आपल्या या गोंदिया मॅथ्सवाला यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहे। आणि तुम्ही भविष्यामध्ये जी तयारी करत आहे त्यामध्ये तुम्ही 100% सक्सेस व्हा याची मी म्हणजे एक दुवा म्हणा किंवा एक विनंती म्हणा किंवा काहीतरी असं म्हणा की एक करत आहे की तुम्ही सर्व सक्सेस व्हा। तर आमच्या या गोंदिया मॅथ्सवाला या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा, आपला मित्रमंडळींना पाठवा, जेणेकरून जे विद्यार्थी पोलीस भरती किंवा तलाठी भरती किंवा इतर कोणतीही सरळ सेवा भरतीमध्ये पार्टिसिपेट किंवा ती एक्झामची तयारी करत असेल त्यांना हा व्हिडिओ मिळेल आणि त्यामध्ये ते परिपूर्ण होतील अशी अपेक्षा किंवा एक कॉन्सेप्ट घेऊन मी संख्या आणि संख्यांचे प्रकार यावरती आणलेला आहे। तर वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जे आजचे काहीतरी कॉन्सेप्ट वगैरे आहेत ते या प्रकारचे आहे। संख्या आणि संख्यांचे प्रकार म्हणजे काय। आता संख्या आणि संख्यांचे प्रकार यांना विचारात घेण्यापूर्वी पोलीस भरती म्हणजे काय। आता पोलीस भरती म्हणजे ज्यामध्ये रक्ताचं पाणी आणि हाडाचं रान केलं तेच या पोलीस मध्ये सक्सेस होत असते। आता पोलीस म्हटल्यावर पोलीस आणि जसं आपल्या महाराष्ट्राची टॉप लेवलची एक्झाम म्हटलं म्हणजे MPSC, बरोबर का नाही, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही आहे। आता पोलीस भरती किंवा MPSC नेमकं म्हणजे ते वेगळं नाही, म्हणजे MPSC मध्ये सरळ 8 तास बसून अभ्यास केल्यानंतर MPSC जसं क्लिअर होत आहे तसंच पोलीस भरतीमध्ये पण 4 तास अभ्यास आणि 4 तास ग्राउंड केल्यानंतर पोलीस बनते। म्हणजे पोलीस बनणं म्हणजे हा सोपं नाही, म्हणजे तिथं रक्ताचं पाणी आणि हाडाचं रान म्हणजे जोपर्यंत तुमचं हाड हा मजबूत आणि रक्ताचं जोपर्यंत पाणी होणार नाही तोपर्यंत तुम्ही पोलीस मध्ये लागणारच नाही असं तुम्ही समजून घ्याल तरी चालेल, बरोबर का नाही। तर आता हे सर्व तर आहे, पण संख्या आणि संख्यांचे प्रकार, संख्या व संख्यांचे प्रकार असं म्हटलं तर संख्या व संख्याचे प्रकार कोणते। तर सर्वात पहिल्यांदा जी संख्या आहे ती म्हणजे कोणती संख्या, तर नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय। आता नैसर्गिक संख्या म्हटलं तर नॅचरल नंबर। आता नॅचरल नंबरची सुरुवात कोणत्या संख्येपासून होत आहे ते महत्वाचं आहे। म्हणजे नैसर्गिक संख्येची जी सुरुवात आहे ती 1 पासून होते। म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती, तर सर्वात लहान संख्या ही 1 आहे। आता 1 नंतर 2 3 4 5 म्हणजे क्रमाने असते आणि ती कुठपर्यंत जाते तर ती अनंत पर्यंत जाते। म्हणजे सर्वात मोठी संख्या आम्ही सांगू शकत नाही, म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती हे आम्ही सांगू शकत नाही, ती संख्या म्हणजे कोणती तर अनंत। हा, पण सर्वात लहान संख्या जर विचारलं तर सर्वात लहान संख्या कोणती, तर सर्वात लहान संख्या ही 1 आहे। त्यानंतर दुसरे संख्यांचे प्रकार म्हणजे कोणतं, तर पूर्ण संख्या। आता पूर्ण संख्या कोणती, तर पूर्ण संख्यामध्ये काहीच नाही, इथं फक्त शून्य असते। 0 1 2 3 4 असं कुठपर्यंत तर अनंत पर्यंत, बरोबर का नाही। तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे। म्हणजे शून्याने पूर्ण संख्याची सुरुवात होते आणि ती कुठपर्यंत तर ती अनंत पर्यंत जात असते, म्हणून त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात। किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती, तर सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगू शकत नाही किंवा कोणती आहे ती पण नाही, कारण ती संख्या कुठपर्यंत आहे तर अनंत पर्यंत आहे। परंतु सर्वात लहान जर पूर्ण संख्या विचारली तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती, तर 0 0 ही सर्वात लहान संख्या आहे। आता 0 म्हणजे 0 ही धन पूर्णांक संख्या पण नाही आणि ऋण पूर्णांक म्हणजे शून्यावर कोणताच चार्ज नाही, बरोबर का नाही। त्यानंतर तिसरा संख्यांचा जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता, तर समसंख्या।
आता समसंख्या म्हणजे इवन नंबर. आता इवन नंबर म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो ती संख्या ही समसंख्या असते. म्हणजे ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जातो ती संख्या म्हणजे कोणती संख्या? तर समसंख्या. आता 2 4 6 8 कुठपर्यंत? तर अनंतपर्यंत. म्हणजे सर्वात मोठी संख्या सांगता येते का? समसंख्या नाही. तर सर्वात मोठी समसंख्या कोणती? तर अनंत. आणि सर्वात लहान म्हणजे संख्यांची समसंख्यांची सुरुवात कुठून होते? तर 2 पासून. म्हणजे 2 ही समसंख्या आहे. 2 4 6 8 10 12 14 असं नाही का? म्हणजे असं पण विचारात घेऊ शकता की ज्या संख्याच्या शेवटी 2 4 6 8 किंवा 0 असते ती संख्या म्हणजे कोणती संख्या? तर समसंख्या. त्यानंतर चौथं म्हणजे कोणतं? तर विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे कोणती? तर ऑड नंबर. आता ऑड नंबर म्हटल्यावर ज्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात नाही, निशेष भाग जात नाही, शेवटी 2 ने भाग दिल्यानंतर शेवटी 1 उरत असेल ती संख्या म्हणजे कोणती संख्या? तर ती संख्या म्हणजे विषम संख्या. आता विषम संख्यांची सुरुवात 1 3 5 7 अनंतपर्यंत. याने सर्वात लहान म्हणजे सर्वात लहान जर संख्या विचारलं की सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर सर्वात लहान विषम संख्या कोणती? 1. सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या कोणती? तर 9. सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या कोणती? 9. सर्वात लहान विषम संख्या कोणती? 1. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती? तर 11. सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या जर विचारलं तर कोणती? तर 99. सर्वात मोठी जर म्हटलं तर अनंत. अशा प्रकारचे काही विषम संख्यांचे उदाहरण आहे. म्हणजे 1 3 5 7 ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही ती संख्या म्हणजे कोणती संख्या? तर ती संख्या म्हणजे विषम संख्या. अशा प्रकारे तुम्ही व्याख्या करू शकता. त्यानंतर विषम संख्या नंतर कोणती येते? तर मूळ संख्या. आता मूळ संख्या हे महत्वाचे आहे. मूळ संख्या. आता मूळ संख्या कोणकोणती आहे? तर 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या ही 25 आहे. सर्वात महत्वाचे काय आहे की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता त्या कोणत्या? म्हणजे 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 त्यानंतर 41 43 47 53 त्यानंतर 59 61 67 त्यानंतर 71 नाही 71 73 त्यानंतर 79 त्यानंतर 83 त्यानंतर 89 आणि त्यानंतर 97. म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे. म्हणजे 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97 अशी एकूण मूळ संख्या किती आहे? तर एकूण मूळ संख्या 25 आहे. आता यानंतर जर तुम्हाला विचारलं की 1 ते 25 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 9. म्हणजे एक कोड आहे 9664. म्हणजे 9664 म्हणजे 1 ते 25 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 9. 25 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 6. 50 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 6. आणि 50 ते 75 पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
तर 6 आणि 75 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 4. किंवा हे याने हा जो आहे हा 25-25 चा गट म्हणजे 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75 आणि 75 ते 50. जर तुम्हाला 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते म्हणजे 10 नंबरचा एक कोडच आहे, म्हणजे मोबाईल नंबरच. पूर्ण संख्यांचा मोबाईल नंबर, पूर्ण नाही, मूळ संख्यांचा मोबाईल नंबर. मूळ संख्याचा मोबाईल नंबर कोणता? तर 4422422322321 मोबाईल नंबर, म्हणजे 10 अंकाचा मोबाईल नंबर कोणता? 44223222321. आता इथं लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की 1 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 1 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? तर 4 आहेत. त्यानंतर 10 ते 20 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 4. त्यानंतर 20 ते 30 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 2. 30 ते 40 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 2. 40 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती? तर 3. 50 ते 60 पर्यंत मूळ संख्या किती? तर 2. 60 ते 70 पर्यंत मूळ संख्या किती? तर 2. 70 ते 80 पर्यंत मूळ संख्या किती? तर 3. 80 ते 90 पर्यंत मूळ संख्या किती? तर 2. आणि 80 ते 90 पर्यंत मूळ संख्या किती? तर 2. आणि 90 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? तर 1. म्हणजे तुम्हाला एक मूळ संख्यांचा मोबाईल नंबर भेटलेला आहे. म्हणजे कोणतं? तर 44223222321 असं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की 1 ते 40 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? आता 1 ते 40 पर्यंत विचारलं तर किती? तर 4422 म्हणजे 40 झालं. 4 म्हटल्यावर 8, 2 म्हटल्यावर 4 म्हणजे 8 आणि 4 किती? तर 12. म्हणजे 1 ते 40 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर 40. आता यामध्ये क्वेश्चन काय बनू शकते की सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे 2. सर्वात लहान मूळ संख्या किती? तर 2. सर्वात मोठी मूळ संख्या 2 अंकी. आता 2 अंकी मूळ संख्या किती आहे? तर 97 म्हणजे 97. आणि त्यानंतर जर विचारलं की सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या कोणती? तर 1 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात मोठी तर 7. आणि सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या जर विचारलं म्हणजे किती? तर 11. आता यानंतर तुम्हाला 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी असं काहीतरी विचारू शकतो. तर लक्षात कसं घ्यायचं आहे म्हणजे व्याख्या कशी करायची? डेफिनेशन म्हणजे काय? आता मूळ संख्यांची जर डेफिनेशन करायचं ठरलं तर मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला त्याच संख्याने भाग जात असेल, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती संख्या म्हणजे मूळ संख्या. आता मूळ संख्या कसं? तर ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जात, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, ती संख्या म्हणजे काय? तर ती संख्या म्हणजे मूळ संख्या असं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर का नाही? आता 2 या संख्येला 2नीच निशेष भाग जातो, 3नी जात नाही, 4नी जात नाही, 5नी जात नाही. म्हणजे असं पण म्हणू शकता की ज्या संख्याचं फॅक्टर केल्यानंतर 1 आणि तीच संख्या येत असेल, ती म्हणजे मूळ संख्या. बरोबर का नाही? तर या प्रकारचे तुम्हाला मूळ संख्याबद्दल माहिती ठेवणं गरजेचे आहे. आणि पोलीस भरतीमध्ये वारंवार तुम्हाला मूळ संख्याबद्दल विचारत असतात की एकूण मूळ संख्या किती? 1 ते 40 पर्यंत मूळ संख्या किती? 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती? 1 ते 25 किंवा 40 ते 80 पर्यंत मूळ संख्या किती? असं काहीतरी क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरतीला मिळू शकते. लक्षात ठेवायचं आहे की मूळ संख्या किती
आणि मूळ संख्याचं मोबाईल नंबर कोणतं, म्हणजे मूळ संख्याचं मोबाईल एकदा पुन्हा 4422322321 असं, म्हणजे मूळ संख्याचा मोबाईल नंबर. किंवा जर 25-25चा गट केला तर त्याचा कोड कोणता, तर 9664 म्हणजे 9664 असं, म्हणजे 25-25चा गट आहे. या प्रकारे तुम्हाला मूळ संख्या लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मूळ संख्यानंतर जर विचार केलं तर जोड मूळ संख्या. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय, आता त्यावरती म्हणजे मूळ संख्यावरती पण क्वेश्चन विचारत असतात की सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान मूळ संख्या यांच्या वर्गांची बेरीज किती, यांची बेरीज किती, किंवा यांचा गुणाकार किती, असं काहीतरी क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. तर हे लक्षात ठेवायचे आहे की सर्वात मूळ संख्या कोणती, लहान संख्या, म्हणजे हे सर्व काही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जोड मूळ संख्या म्हणजे काय. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय, ज्या मूळ संख्यामध्ये फक्त एक संख्याचा गॅप असेल, ज्या संख्यामध्ये फक्त किती संख्याचा, एक संख्याचा गॅप असेल, ती संख्या म्हणजे जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांची जोडी किती, असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांची जोडी किती, तर एकूण 8. आता एकूण 8 म्हणजे कोणती जोडमूळ संख्या आहे, तर पहिल्यांदा मूळ संख्या बघा. इथं जोडमूळ संख्यामध्ये ज्या जोडमूळ संख्यामध्ये एक संख्याचा गॅप असेल, आता एक संख्याचा गॅप इथं आहे का, नाही, इथं आहे, म्हणजे 4 हा नंबर मिसिंग आहे, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी असेल. 5 आणि 6 मध्ये एक संख्या मिसिंग आहे, म्हणजे कोणकोणती आहे, तर 3 आणि 5 ही एक जोडमूळ संख्येची जोडी. दुसरी कोणती, तर दुसरी म्हणजे 5 आणि 7 ही पण एक जोडमूळ संख्येची जोडी. तिसरी जोडमूळ संख्याची जोडी कोणती, 11 आणि 13. चौथी जोडमूळ संख्यांची जोडी 17 आणि 19. त्यानंतर पाचवी जोडमूळ संख्या कोणती, तर 29 आणि 31. त्यानंतर सहावी जोडमूळ संख्याची जोडी कोणती, तर 41 आणि 43. त्यानंतर सातवी जोडमूळ संख्याची जोडी कोणती, तर 59 आणि 61. आणि त्यानंतर आठवी जोडमूळ संख्याची जोडी म्हणजे कोणती, तर 71 आणि 73. अशी एकूण 8 जोडमूळ संख्याची जोडी आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला याच मध्ये काय प्रश्न विचारू शकते की 1 ते 25 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांची जोडी किती, तर 1 ते 25 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांची जोडी किती आहे, तर 25. त्यानंतर 25 ते 50 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांची जोडी किती, तर 2. आणि 50 ते 75 पर्यंत एकूण जोडमूळ संख्यांची जोडी किती, तर 2. आणि 25 ते 75 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्याची जोडी किती, तर एकही नाही किंवा यापैकी नाही, एकही नाही म्हणजे 0. आता 75 ते 100 पर्यंत एकही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. आता तुम्हाला हे कशावरून लक्षात येईल, तर तुम्ही मूळ संख्या जर छान प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे पाहिले असाल तर तुम्हाला कळेल की या संख्यामध्ये कोणत्याही एक संख्या हा मिसिंग नाही, म्हणून 75 ते 100 पर्यंत एकही जोडमूळ संख्यांची जोडी नाही, हे सर्व लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्यानंतर जोडमूळ संख्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचे म्हणजे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, आता संयुक्त संख्याला कंपोजिट नंबर असे पण म्हटले जाते. आता कंपोजिट संख्या म्हणजे काय, बरोबर का नाही. आता कंपोजिट संख्या म्हणजे काय, आता मूळ संख्याच्या उलटा, म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने किंवा इतर संख्यांनी पण भाग जात असेल, म्हणजे किंवा असं म्हटलं की ज्या संयुक्त म्हणजे कोणतीही संयुक्त संख्या असेल त्या संख्येचा जर फॅक्टर होत असेल
ती संख्या म्हणजे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती, तर 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 74 आहे. आता 74 कशी, तर 25 तर मूळ संख्या. आता 25 मूळ संख्या म्हटल्यानंतर 25 मूळ संख्या आहे आणि 1 जी आहे ती विषम संख्या आहे, ती मूळ संख्यामध्ये नाही. 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, बरोबर का नाही. 1 ही संख्या जी आहे ती मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. म्हणजे 25 मूळ संख्या आणि 1 संयुक्त संख्या, बरोबर किती झाले, तर 26. तर 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या जर विचारलं तर मूळ संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही आणि 1 ही संयुक्त नाही आणि मूळ पण नाही. म्हणजे एकूण किती संख्या झाले, तर 26. तर 26 100 मधून 26 जर गेले तर 74. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती, तर 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या 74 आहे. आता यामध्ये काहीतरी महत्वाचं म्हणजे सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर 4. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर 4. सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती, तर 99 म्हणजे 99, बरोबर का नाही. त्यानंतर सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती, तर 9. 9 ही सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठी एक अंकी विषम संयुक्त संख्या म्हणा किंवा संयुक्त संख्या म्हणा, सर्वात मोठी एक अंकी संयुक्त संख्या ही कोणती आहे, तर 9 आहे. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या कोणती, तर 10. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या 10. सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती, सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या म्हणजे 2 अंकी पण असली पाहिजे आणि ती विषम पण पाहिजे. म्हणजे 2 अंकी विषम संयुक्त संख्या कोणती, तर 15. सर्वात मोठी 2 अंकी समसंयुक्त संख्या जर विचारली तर 98 आणि सर्वात मोठी 2 अंकी जर विषम संयुक्त संख्या म्हटलं तर 99. अशा प्रकारे तुम्हाला संयुक्त संख्या हे आठवणीत ठेवण्याचं गरजेचं आहे. म्हणजे हे संख्या आणि संख्यांचे प्रकार आहे. यामध्ये त्रिकोणी संख्या, पंचकोनी संख्या, षष्टकोनी संख्या, बरोबर का नाही, पूर्ण संख्या, त्यानंतर अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, अपरिमेय संख्या, परिमेय संख्या, हे सर्व लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्यानंतर व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या, केवळ संख्या, बरोबर का नाही, हे सर्व संख्या आणि संख्यांचे प्रकार आहेत आणि हे सर्व संख्या आणि संख्यांचे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. चौरस संख्या पण आहे. चौरस संख्या किंवा सहमूळ संख्या, वास्तव संख्या, अखंड संख्या, हे सर्व संख्या आणि संख्यांचे प्रकार यामध्ये आहे. तर तुम्हाला हे सर्व संख्या आणि संख्यांचे प्रकार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या सेशनला बघूया. यानंतरचे जे आहे संयुक्त संख्यानंतर जी संख्या येते परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, अपूर्णांक, पूर्णांक. आता पूर्णांक आणि अपूर्णांक हे दोन्ही जर मिळलं तर त्यानंतर एक व्यवहारी पूर्णांक अपूर्णांक असं काहीतरी आहे. तर ते सर्व आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे यानंतरचे व्हिडिओ येणार आहे त्यानंतर बघणार आहोत. आणि तुम्ही जर एकदा पुन्हा म्हणत आहे, तुम्ही जर आमच्या चॅनल गोंदिया मॅथ्सवाला ला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही पहिल्यांदा या चॅनलवरती जाऊन
सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून जे पोलीस भरती किंवा वन विभाग भरती, पोलीस भरती असो किंवा वन विभाग असो किंवा इतर कोणतीही सरळ सेवा भरती, आरोग्य भरती असो किंवा जलसंपदा असो, यामध्ये जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना एक महत्वाचा वाटा किंवा त्यापर्यंत त्यांचा जर काहीतरी फायदा होत असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, कारण तुमच्यापाशी सर्वात प्रथम जर आम्ही व्हिडिओ अपलोड केला तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या पाशी पोहोचेल. फक्त एवढंच आहे. तर तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू.